प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐशी कळवड्याची जाती करी लाभावी न प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवड्याची जाती करी लाभावी न प्रीती विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन दुसरे चरण नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकृती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गेल्या 9 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। यावर्षी गेल्या 5 दिवसापासून सुरुवात झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा 6वा दिवस आहे। हरिभक्तीपरायण गुरुवर्य भगवान बाबा आनंदकड यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। श्रीमद भगवत कथा व देवी पंचायतन याग यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह असं या सप्ताहाचं स्वरूप आहे। वेदशास्त्र संपन्न अण्णा महाराज सोनेकर यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचेच मला वाटते नातू आचार्य अंबरीश महाराज सोनेकर यांच्या यज्ञाचे खऱ्या अर्थाने यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ चालू आहे आणि भागवताचार्य हरिभक्तीपरायण श्री धनंजय महाराज देशपांडे यांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा ऐकत आहात आणि प्रमुख उपस्थिती आहे वैष्णवदास भीमाजी महाराज मोठे असं आपल्या सप्ताहाचं स्वरूप आहे। आणि 9 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे। आमचे हरिभक्तीपरायण तुळशीराम महाराज यांचा गेल्या मला असं वाटते 2-4 वर्षापासून आग्रह आहे। यावर्षी योग आला, यावर्षी या ठिकाणी येण्याची संधी प्राप्त झाली। खरं म्हणजे मंदिरामध्ये गेल्यानंतर काय सुंदरता आहे, देवी मातेचं दर्शन झालं, त्या ठिकाणी ती व्यवस्था पाहून आम्हाला खूप समाधान वाटलं। आणि 9 वर्षापासून या ठिकाणी आपण एक प्रथा बंद केली, त्याचं तर आणखी समाधान वाटलं, आणखी समाधान। आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही प्रथा बंद करण्याचं धाडस तुम्ही केलं। बऱ्याच ठिकाणी सांगितल्या जाते पण लोक ती परंपरा थांबवायला तयार नसतात। शेकडो वर्षाची ती परंपरा असते, पण तुम्ही एका साधूच्या म्हटलं ऐकलं, पूजनीय महाराजांच्या म्हटलं ऐकलं आणि ती प्रथा तुम्ही बंद केली। सज्जनानो, नक्कीच त्याचं पुण्य आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही। माणसाने दुसऱ्याला जगवायचं असते, दुसऱ्याच्या रक्तावर जगायचं नसते। माणूस हा ज्ञाता आहे,
माणसाला देवाने विवेक दिला आहे, माणसाला विचार करण्याची क्षमता दिली. विचार करणाऱ्या माणसाने चांगला आणि वाईट विचार केलाच पाहिजे ना. चांगलं काय वाईट काय हे माणसाला समजलंच पाहिजे ना. प्रपंचामध्ये जसा आपण विचार करतो तसा परमार्थामध्ये सुद्धा एक विचार आहे आणि तो विचार देवाने आपल्याला दिला आणि त्या विचाराचा आपण सदुपयोग केला आणि 9 वर्षापासून ही प्रथा या ठिकाणी बंद झाली आणि दुसरी चांगली प्रथा सुरू झाली. ही चांगली प्रथा सुरू झाली आणि ती सुरू झाली म्हणूनच आम्हाला या ठिकाणी यावं लागलं. बसा ना भाऊ. ओ दादा, नाही दिवा राहू द्या, राहू द्या, राहू द्या. ते आणखी विजला की आणखी उठावं लागेल तुम्हाला. हवेमुळे जाणारच आहेत. असो, खूप समाधान वाटलं. महाराज तुळशीराम महाराज, मोबाईलचा काळ आहे, टी व्हीचा काळ आहे, लोकांना मोबाईलमध्ये सगळं पाहायला भेटते. आता नाही, महाराजांचं नाव काय? पांडुरंग महाराज. मोबाईलमध्ये सगळं जग दिसते माणसाला आता. तरीसुद्धा कीर्तनाला एवढे मोठे श्रोते हजर आहेत. मला असं वाटते हेच आपल्या भागाचं आणि परिसराचं सौभाग्य आहे आणि हाच आपला परिचय आहे. लक्षात. आता मोबाईलवर आता तरुणाच्याच हातात मोबाईल आहे तसं नाही, म्हातारे लोकसुद्धा मोबाईल पाहतात नाही का. काही म्हातारे तर रात्री 2-2 वाजता जागी असतात. काय हो, पाहत राहतात. आहे ना, मोबाईल आहे का? नाही आहे ना, मोठा मोबाईल आहे तुमच्याकडे. हां, मोठा मोबाईल आहे. हो. असो, अशा काळामध्ये सुद्धा आपली जी पारमार्थिक वृत्ती आहे, खऱ्या अर्थाने आपल्या आईवडिलांची जी परंपरा आहे, नक्कीच या ठिकाणी बसलेल्या श्रोत्यांचे आजोबा पारमार्थिक होते, वडील होते आणि ती परंपरा आपण चालवत आहे. मला असं वाटतंय की युग कसंही बदलू द्या, काळ कसाही बदलू द्या, आकाश आकाशासारखंच आहे ना. आकाशात काय बदल झाला? ताऱ्यासारखेच आहेत ना. ताऱ्यामध्ये काय बदल झाला? ते बुढीचं खाटलं आपण पाहतो. बुढीचं खाटलंच म्हणतात ना त्याला, नाही सर, बुढीचं खाटलंच म्हणतात. ते अजून जशाच्या तसंच आहे. ध्रुवाचा तारासुद्धा जशाच्या तसाच आहे. आकाश अजूनही जशाच्या तसंच आहे. समुद्रात काय बदल झाला बरं? काय बदल झाला? समुद्र जशाच्या तसाच आहे. आपण प्राणवायू घेतो त्याच्यात काय बदल झाला बरं? समजा यांनी बदलायचं ठरवलं तर काय होईल? काय होईल बरं बदलायचं ठरवलं तर? आकाशाने जर बदलायचं ठरवलं तर काय होईल? जर समजा समुद्राने बदल करायचा ठरवला की आजपर्यंत आपण तिकडे होतो, आता आपल्याला वागरोडमध्ये जायचं, काय होईल बरं तुमचं? काय होईल तुमचं? समजा हिमालयाने बदल करायचं ठरवलं की आजपर्यंत आपण त्या भागात होतो, आता आपल्याला महाराष्ट्रात जायचं, काय होईल महाराष्ट्राचं? मला असं वाटते, समुद्री रेखान ओलांडावी, पर्वती बैसकान सांडावी, पृथ्वी आपे वावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण वाले, जो जगाती चाडिता. तुझी सत्तेने वेदांती बोलणे, तुझी सत्तेने वेदांती बोलणे, तुझी बदल झालाय. पूर्वीचे लोक कानानेच ऐकत होते, आता का तुम्ही डोळ्याने ऐकताय? पूर्वीचे लोक डोळ्यानेच पाहत होते, आता का तुम्ही तोंडाने पाहताय? पूर्वीचे लोक तोंडानेच जेवत होते बा, आता काय बदल केला तुम्ही त्याच्यामध्ये? काही बदल केलाय का? नाही. एक लक्षात ठेवा, आकाश जर बदलायला तयार नसेल, वृक्ष जर बदलायला तयार नसतील, पाणी जर बदलायला तयार नसेल, समुद्र जर बदलायला तयार नसेल, तर महाराज म्हणतात तुम्ही तरी का बदलताय?
तुम्ही तरी का बदलताय? आणि म्हणून जे विचार आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेत ते विचार आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. मला नाही वाटत बा की कीर्तन ऐकणाऱ्याचं कधी नुकसान झालंय म्हणून. मला नाही वाटत की माळ घालणाऱ्याचं कधी नुकसान झालंय म्हणून. तुमच्याकडे नुकसान झालंय, पण माळ घालणाऱ्याचं झालंय का? माळ घालण्याचं कधी नुकसान झालंय का? अरे ज्याने घातली त्याचा फायदाच झाला. लक्षात ठेवा. मी खरं सांगतो तुम्हाला की परमार्थ हा एखाद्या वेळेला देवासाठी नाही केला तरी चालेल, पण स्वतःचा प्रपंच शाबूत राहावा यासाठी तरी परमार्थ केला पाहिजे. त्यासाठी समोरची पिढी चांगली राहावी यासाठी तरी परमार्थ केला पाहिजे. बऱ्याचदा आता असं होते पहा, आता काही संबंध आम्ही करतो ना. आता परवाचाच एक किस्सा आहे. सर आमचे नागरे सर आहेत, माहीत आहेत ना तुम्हाला? नागरे सर आमच्यासोबत असतात. जगदीश भाऊ आहेत, याचा परिचय आहे का? चैत्रवनचे मालक आहेत हे. चैत्रवन तर माहीत आहे ना? हो, तिकडे आहे पुण्याकडे. इथंच आहे ना? माहीत आहे तुम्हाला, त्याचे मालक आहेत. आपण सगळेजण आहात. विठाला विठाला परवाची एक घटना सांगतो. 50 लाख रुपये पॅकेज होतं पोराला. 50 लाख रुपये. किती? 50 लाख रुपये. खरंच बरं का? पॅकेज म्हणजे वर्षाची 50 लाख रुपये त्याला भेटत होते. माहीत आहे? 25 एकर ऊस. आणखी सांगू, एकुलता एक पोरगा. मुंबईमध्ये फार मोठा फ्लॅट. दादरमध्ये कोट्यावधी रुपयाचा फ्लॅट. पुण्यामध्ये सुद्धा एक फ्लॅट. एवढी सगळी समृद्धी. आणि आणखी मुलाची जमेची बाजू म्हणजे मायबाप मेलेले. हे जमेची बाजू आणखी. तरी सुद्धा एका पाहुण्याने तो मुलगा पसंत नाही केला. म्हटलं राव, इतकी मोठी श्रीमंती असून तुम्ही याला पसंत कसं नाही केलं? काय पसंत करता म्हणे महाराज? हा आम्ही तिथं बसलेले होतो, त्या बैठकीमध्ये आम्हाला थंडी वाजत होती आणि हा घाम पुसत होता म्हणे. तुमच्या लक्षात नाही आलं? तुमच्या लक्षात नाही आलं? हे फुटाण्यावाले गिराईक आहे म्हणे. नाही समजले तुम्हाला? फुटाणे, संध्याकाळचे फुटाणे समजले. 50 लाख रुपये पॅकेज असणाऱ्या मुलाला एका शेतकरी बापाने आपली पोरगी नाही दिली. हे लक्षात ठेवा. मग आजही श्रीमंतीपेक्षा संस्कार महत्वाचे आहे. ना, संस्कार महत्वाचे. महाराज एक टाइम नाही भेटलं चालते पोरीला, पण पोरगा संस्कारिक असला पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आणि ते संस्कार फक्त कीर्तनातून जर भेटत असतील तर मला असं वाटतं की जसं आकाश बदललं नाही तसे आपण तुमचे विचार बदलू देऊ नका. मला समाधान वाटलं की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी कीर्तनासाठी हजर आहात. तुम्हाला धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी आहे की जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी घेतलाय. याचं कारण असं आहे की मला असं वाटलं कोणचा अभंग घेणार भाऊ आपण, तर ज्या अभंगामध्ये आईचं वर्णन आहे तो अभंग घेऊ. याई आईचं होते आणि याई आईचं होते असा अभंग इथं आल्यानंतर ठरवला. बरं का? इथं आल्यानंतर ठरवला आणि तो अभंग चिंतनासाठी आपल्या पुढे म्हणून दाखवला. काय असते बघा, लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त. हा अभंग तर मला वाटतं सगळ्यांच्या पाठ आहे, नाही का महाराज? सगळ्यांच्या पाठ आहे. सगळ्यांच्या पाठ असलेला अभंग आहे हा. मग पाठातलाच अभंग घेतला बा महाराजांनी. असू द्या पाठातला. अभंग पाठातला असला तरी खऱ्या अर्थाने त्याचा अर्थही आपल्याला माहीत असला पाहिजे. बऱ्याचदा पाठातल्या अभंगाचा अर्थ आपल्याला समजत नाही हो. आपण पसायदान म्हणतो ना, पसायदान सगळ्यांच्या पाठ आहे. पण मला असं म्हणायचं आहे, तुम्हाला जर ज्ञानोबारायांचं अंतःकरण समजून घ्यायचं असेल तर तुम्ही पसायदानाचा अर्थ समजून घ्या. फक्त पसायदान पाठ करू नका. माझी विनंती आहे तुम्हाला. घरी गेल्यानंतर पसायदानावर काही ग्रंथ आहेत, नक्की ज्ञानेश्वरी सगळी नाही समजली तरी चालेल, पण ज्ञानोबारायांचं पसायदान समजून घ्या. पसायदान समजून घ्या. आपल्या विचारामध्ये सुद्धा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात. पसायदान तर समजून घ्या. आता विश्वात्मके देवे म्हणजे काय?
येणे वाघ यज्ञ तोषावे म्हणजे काय, वाघ यज्ञ म्हणजे काय, तोषावे म्हणजे काय, तोषोनी मज द्यावे पसायदान म्हणजे काय, पसायदान म्हणजे काय, जे खळाची व्यंकटी सांडो, व्यंकटी म्हणजे काय, तर या सत्कर्म रती वाढो, सत्कर्म आणि रती म्हणजे काय, हे जरा समजून घ्या. म्हणजे लक्षात येईल की पसायदानाचा अर्थ किती व्यापक आहे. घेतलं पाहिजे महाराज. अत्यंत उभा राहा, गडबड करू नको. ते काय गडबड केलीच त्याने, ते गुळावर पाय दिला. असू द्या, आता शांतपणे उभा राहा. विठाला विठाला नातू आहे का? बरं आहे, चालेल. तो तुम्हाला म्हणते आता नातू. पसायदानाचा अर्थ समजून घेणं ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तसं पाठातले अभंग असतात, त्या अभंगाचा अर्थ समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. गाथ्यामध्ये 4000 अभंग आहेत फक्त तुकोबारायांच्या. असे अनेक गाथे आहेत, त्याचे अनेक अभंग आहेत. अनेक ओव्या आहेत, फक्त ज्ञानोबारायांच्या 9035 आहेत. तर आणखी नाथ महाराजांच्या तर आणखी आहेत. या सगळ्या ओव्या समजून घ्यायला वेळ कुठे आहे महाराज आपल्याला? मग तुमच्या पाठातले जे अभंग असतील त्याचा तर अर्थ समजून घ्या, त्याचा तर अर्थ समजून घ्या. जाऊ द्या ना, सगळा गाथा कोणाच्या पाठ आहे? कुठं भाग्य आहे आपलं सगळा गाथा पाठ करण्याचं? आमचे काही आहेत महाराज लोक, त्यांच्या सगळा गाथा पाठ आहे, सगळी ज्ञानेश्वरी पाठ आहे. यांच्या गावचेच महाराज आहेत, माऊली कुराडे, सगळी ज्ञानेश्वरी पाठ आहे महाराज त्या पोराच्या. सगळी ज्ञानेश्वरी, फक्त पाठच नाही त्याचा अर्थ सांगतोय तो. आणि म्हणून काही लोकांच्या ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्या ज्ञानेश्वरीचा विचार आपण नाही करू. म्हणून नामदेव महाराजांनी आपल्यासाठी एक सवलत दिली. काय सवलत दिली? सगळी ज्ञानेश्वरी असू द्या रे, एक ओवी घ्या, पण ती ओवी फक्त म्हणू नका रे, त्या ओवीचा अनुभव घ्या. एक तरी ओवी अनुभव, एक तरी ओवी अनुभव, पाठातला अभंग असला की मी एक सांगत असतो की अतिपरिचय झाला एखाद्या अभंगाचा की त्याच्या अर्थाकडे दुर्लक्ष होऊन जाते. सुंदर ते ध्यान विवेटीवरी अतिपरिचय झाला असं म्हणायचं असते बा. कीर्तन चालू करायचं असलं की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. अतिपरिचय झाला या अभंगाचा, आपल्या खूप परिचय झाला या अभंगाचा. पण याचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. परिचय काय करतो बघा, परिचय अनादर करत असतो. ऐकताय ना तुम्ही 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 ऐकताय ना? ऐका येते का? पण कान शाबूत आहेत बापरे. सुना आल्यावर कान चांगले आहेत तुमचे. सुना आल्यावर तो बैऱ्या व्हायला पाहिजे सासवा सगळ्या. पण चला, काय सांगत होतो? अतिपरिचय. काही जंगलामध्ये राहणारे लोक आहेत ना, सरपण बनवतात. पण कशाचं? चंदनाच्या झाडाचं. चंदनाच्या झाडाचं सरपण बनवतात. एका माणसाला एका राजाने चंदनाची बाग दिली. हे घे म्हटले तुला आणि करून घे तुझं कल्याण. चंदनाची बाग दिली आणि दुसऱ्या वर्षी राजे तिथं आले. त्याला असं वाटलं की हा किती श्रीमंत झाला असेल आता, पण तू तिथल्या तिथंच होता. अरे का रे म्हणे, का इतकी चंदनाची बाग दिली तुला आणि तू अजून तेवढाच गरीब आहेस. म्हटले काय करू राव, तेवढं गरीब आहे म्हणजे रोज 1-2 चंदन तोडत होतो म्हणे. काय करत होता त्याचं? ते जाळत होतो म्हणे. त्याचे कोळशे बनवत होतो आणि विकत होतो. मूर्खा, आता किती राहिले? सगळे संपले म्हणे. एकच राहिलं शिल्लक. आता एक शिल्लक राहिलं, ते घे. ते तोडलं, त्याचे 1 कोटी रुपये भेटले त्याला. अगोदरचे सगळे तोडून टाकले. हे त्याचं नाही सांगत मी, आपलं आहे हे सुद्धा चंदनाचीच बाग आहे. आपल्याला दिले देवाने 60 वर्ष 70 वर्ष असेच गमावले तुम्ही. आपण कोळशामध्ये सगळे. आता याच्या पुढचे तरी 2-4 राहिले, ते चांगले काला.
अर्थात परिचय. चंदनाचं सरपण बनवता त्याचं कारण परिचय, जास्त परिचय. अतिपरिचयात अवज्ञा भवती. अतिपरिचय झाला की माणसाची अवज्ञा होते. असू द्या किती श्रीमंत माणूस असू द्या, आणि तो जर बरोबर चहाच्या वेळेला तुमच्या घरी येत असेल तर तुम्हाला साहेबराव चहा तर पिऊ द्या आम्हाला, तुम्ही रोजचे झाल्यामुळे आमच्याला साखर नाही, तुम्ही बरोबर चहाच्या वेळेला येता म्हणायचं. बरोबर आहे ना. अरे किती श्रीमंत माणूस असला आणि तो जर जास्त परिचयाचा असला तर माणसाला कंटाळा येतो त्या गोष्टीचा. आता आमचे चोपदार आहे. कोण कोण आहे घरी? कोण कोण आहे? हा मंडळी म्हणजे बायको बायको. हा मंडळी आम्हाला समजत नाही. मंडळी म्हणजे बायको का हो? काय तुमचं कसं काय? मंडळीला बायकोच म्हणतात ना. आता तुम्ही दोघे जण सांगा मला, तुम्हाला सगळ्यात जास्त शिव्या कोण देते? देते ना, भरपूर देते आहे ना, खूप देते. काय म्हणते? काय काय याचा अर्थ आहे अतिपरिचयात अवज्ञा. काय म्हणते? अक्कल नाही म्हणते आहे ना. काय म्हणते? काय म्हणते? अक्कल नाही म्हणते आहे ना. अक्कल नाही म्हणते. बरोबर आहे ना तिचं? हे बरोबर आहे ना तिचं? तुमची काय म्हणते हो? तेच म्हणते ना. काय म्हणते? अक्कल. मी नेहमी सांगतो की स्पेशल तुमच्यासाठी सांगतो, महिलांनो तुम्ही ऐकू नका. मला यांच्यासाठी बिचाऱ्यांसाठी सांगायचं आहे. हे बिचारे, या बिचाऱ्यांसाठी सांगायचं आहे. तुम्हाला जर कुणी असं म्हटलं ना की तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही उत्तर देत जा खरंच नाही म्हणा. तू म्हणते ना हे बरोबरच आहे म्हणा, खरंच अक्कल नाही म्हणा मला. खरं तुला सांगतो, मला जर खरं अक्कल असती ना तर तुझ्यासारखी झांबलट माझ्या पदरात पडलीच नसते मला. जमलं का नाही? आता जमलं. परिचय. या अभंगाचा जरी आपल्याला परिचय असला तर याचा अर्थ आपल्याला आज समजून घ्यायचा आहे, आपल्या अल्पमतीने समजून घ्यायचा आहे. तुम्ही अत्यंत सुज्ञ श्रोते आहात समजलंय मला. अत्यंत लक्ष देऊन तुम्ही ऐकताय समजलंय मला. लक्ष देऊनच ऐकलं पाहिजे महाराज. कीर्तन कोणाचंही असू द्या, महाराज मोठा असो वा छोटा असो, महाराज कुठला याचा विचार करायचा नाही. तो काय सांगतो याचा विचार करायचा आणि इतक्या प्रेमाने कीर्तन ऐकायचं. कीर्तन हे साधना म्हणून ऐकायचं असते, लक्षात ठेवा. कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तनात परस्पर बोलायचं नसते. हो, कीर्तनी बडबड करील जो कोणी तो बेंडूक होऊन येईल जन्मा. पुढच्या जन्मात त्याला बेंडूक व्हावं लागते बरं का. हो, मग ड्रॉ सारखं ओढावं लागते. आणि कीर्तनामध्ये कोण उभं असते का? आपली भावना असली पाहिजे ना राजा. कीर्तनामध्ये कोण उभं असते रे? कीर्तनामध्ये प्रत्यक्ष देव उभा असतो महाराज. तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. जैसी समचरणाची शोभा, जैसी समचरणाची शोभा, जैसी समचरणाची शोभा. तेथे असे देव उभा, वर्णन आहे कोणाचं? या अभंगामध्ये वर्णन आहे साधूचं. साधूचं वर्णन आहे. साधूचं वर्णन. उदाहरण कोणाचं? उदाहरण आईचं. एक लक्षात ठेवा, उदाहरणामध्ये सुद्धा साम्य असलं पाहिजे ना. उदाहरणामध्ये साम्य असलं पाहिजे. उपमा कशाची असली पाहिजे? ज्याचं साम्य असेल त्याचं उपमा असली पाहिजे. उपमा देत असताना सुद्धा ब्रह्माला उपमाच नाही,
पण व्यापकत्व या अवच्छेदकाने ब्रह्माला उपमा दिल्या जाते आकाशाची. काय ब्रह्म आकाश आहे? नाही. ब्रह्म आकाश जसा व्यापक आहे तसं ब्रह्म सुद्धा व्यापक आहे. म्हणून त्या ब्रह्माला आकाशाची उपमा दिल्या जाते. कशा आहे बा ब्रह्म? आकाशासारखं आहे. बऱ्याचदा काय होते बघा, साधूला उपमा देत असताना चंदनाची दिल्या जाते. चंदनाची उपमा नाही दिल्या जात. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही परिसा नाही न कोणे अंग, परिसा नाही न कोणे अंग, दीपा नाही पाठी मोठे अंधकार, दीपा नाही पाठी मोठे अंधकार. का बरं चंदनाची उपमा दिल्या जाते? मग काय चंदन असतात साधू? अरे साधू चंदनाच्याही पलीकडे असतात. ऐकताय ना पण तुम्ही? पण चंदनामध्ये जे काही गुण असतात ना ते गुण साधूमध्ये असतात. तुका म्हणे गुण चंदनाचे आगे तैसे तुम्ही जागे, तैसे तुम्ही जागे, चंदनाचे आगे तैसे तुम्ही जोगी, चंदनाचे तैसे तुम्ही चंदनाच्या अंगी. काय गुण आहे चंदनाच्या अंगी? चंदनाचा एक गुण असा आहे दादा, चंदनाच्या संगतीने बोरी असू द्या, चंदनाच्या संगतीने बाभडी असू द्या, तो चंदन त्या बोरीला आणि बाभडीला सुद्धा सुगंध केल्याशिवाय राहत नाही. चंदनाने बोरी व्यापिलेला, चंदनाने बोरी व्यापिलेला, चंदनाने बोरी व्यापिलेला. सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, शोभवती तरुवर चंदन करीतची जाय. चंदनाच्या संगतीने राहा. बोरी असू द्या, बाबडी असू द्या, तो चंदन त्याला सुगंध देतो. लक्षात ठेवा. साधूच्या संगतीने राहा. तुम्ही कोणी असू द्या, साधू तुम्हाला सुगंध देण्याचं काम केल्याशिवाय राहत नाहीत. बघा बघा तुम्हाला सांगतो, असे काही आमचे महाराज लोक आहेत की त्यांचे ड्रायव्हर अगोदर पीत होते, पाणी नाही, पाणी नाही, पीत होते, खरंच होते. पण ज्या वेळेलापासून महाराजचे ड्रायव्हर झाले त्यावेळेला माडकरी झाले आणि लोक त्यांचं दर्शन घ्यायला लागले. भेटला ना सुगंध, भेटला ना सुगंध, नाही का भेटला? कोसई असू द्या महाराज. असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत. मी मागेही दिलं होतं एकदा उदाहरण. बंकट स्वामी महाराज, की आज जो मृदंग वाजतो ना, हे सगळे आशीर्वाद जर महाराष्ट्रात कोणाचे असतील तर बंकट स्वामी महाराजांचे आहेत. स्वामींचे आज ज्या चाली आहेत ना, चांगल्या चाली आपल्याला ऐकायला भेटतात, त्यासुद्धा स्वामींनी तयार केलेल्या चाली आहेत. स्वामी एकदा विदर्भामध्ये आले, एका गावामध्ये गेले, थोडक्यात सांगतो. आणि सकाळी सकाळी काकड्याला उठले. त्या गावात तमाशा आला होता. तमाशाचा तो स्वर त्यांनी ऐकला. स्वामी तांब्या घेऊन तिथं गेले आणि जो म्हणत होता त्या पोराला विचारलं, तुझं नाव काय रे? म्हणे रामचंद्र. काय लेका मूर्खा, नाव रामचंद्र सांगतो तमाशा करतो, काय करू? म्हणे बाबा पोटासाठी करावं लागतंय. का रे वा, चालशील का माझ्यासोबत? त्यांची इच्छा असेल तर येईल बाबा. आईला विचारलं आणि रामचंद्र महाराजांच्या सोबत गेला. स्वामींच्या सोबत काही दिवस राहिले. रामचंद्र रामचंद्र राहिला नाही महाराज, रामचंद्र महाराज नागपूरकर झाले. चंदनाने बोरी व्यापिल्या. पहिला गुण आहे चंदनाचा, की चंदनाच्या संगतीने असणाऱ्या वृक्षांना तो चंदन सुगंध करतो. फार महत्वाचा गुण. दुसरा गुण आहे चंदनाचा, की चंदन स्वतः झिंजतो, स्वतः झिंजतो, स्वतः झिंजतो. है ना, है ना?
आणि काय करतो स्वतः झिंजून? स्वतःसाठी झिंजत नाही, दुसऱ्याला शांत करण्यासाठी झिंजतो. तापली चंदन निवावितो कुणी, तापली चंदन निवावितो कुणी, चंदन झिंजतो. साधू सुद्धा समाजासाठी झिंजतात. बरोबर आहे ना? साधू सुद्धा समाजासाठी झिंजतात. आपल्या परिसरामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अनेक साधू झाले महाराज. त्यापैकी अटाळकर महाराज ना, भानदास महाराज अटाळकर नाही काय साधू होते. तुम्ही थोडंसं घाटाच्या खाली उतरलं तर भीमराव महाराज उतरात ते पाहिलं ना तुम्ही. मला असं वाटतं की खरं सांगतो अटाळकर महाराजांनी ज्यांनी अटाळकर महाराजांना पाहिलं ना, समजून चालाव काही अंशी त्यांनी तुकाराम महाराजांनाच पाहिलं. बरोबर आहे ना महाराज? आणि ज्यांनी भीमराव दादांना पाहिलं ना, त्यांनी काही अंशी त्यांनी नाथ महाराजांनाच पाहिलं. भीमरावांना पाहिलं का तुम्ही? पाहिलंय का भीमरावांना? तुम्हाला खरं सांगतो, मी अण्णाच्या घरी गेलतो, श्री भीमराव अण्णाच्या घरी. आणि त्या ठिकाणी ते बाजीवर बसले होते महाराज. अशी खाली गेलेली बाजू खाली गेली. त्यांचा मुलं 4 मुलं आहेत त्यांना. त्यांचं नाव एकाचं पांडू आहे, पांडू. आणि मी दर्शन घेतलं आणि निघालो. काय त्यांच्या लक्षात आलं मला कळलं नाही. माझे विचार असे झाले की आता आपण पांडूला मदत करू, त्याच्या मुलीच्या लग्नासाठी आपण मदत करू. पण आम्ही पुढे गेलो आणि महाराजांनी आवाज दिला पाठीमागून, पांड्या महाराज काही मदत करतील, घेऊ नको बरं. अरे बापरे, काही सांगितलं नाही मी काय सांगणार त्यांना. मी घरी जाऊ म्हटलं, आपण तिच्या लग्नाला देऊन टाकू जेवढा आहे तो. पांड्या महाराज काही मदत करतील, घेऊ नको बरं. आणि 8 दिवसाने निरोप आला अण्णाचा, गेलेत म्हणून. हे साधू असतातले का? आपण फार दूरचा विचार करतो, जवळचे साधू सुद्धा शोधले पाहिजे, पाहिलं पाहिजे. झिंजले कोणासाठी झिंजले रे ते लोक? कोणासाठी झिंजले रे? आपल्यासाठीच ना, आपल्यासाठीच ना. 9 वर्षापासून ही परंपरा बंद झाली पाहिजे. कोणासाठी रे? आपल्यासाठीच ना, आपल्या कल्याणासाठीच ना. म्हणून लक्षात ठेवा माझ्या राजांनो, आमच्यासारख्या कीर्तनकाराचा विचार सोडा. पण साधू असतील ना, ते साधू फक्त आणि फक्त समाजासाठी असतात. लक्षात ठेवा. जगाच्या कल्याणा संता हे प्रमाण आहे. संतांच्या विभूती आणि पुढे देह कष्टविती परोपकारे. चंदन जसा स्वतः झिंजतो तसे सज्जन सुद्धा समाजासाठी झिंजतात. हे गुण चंदनाचे त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे उपमा दिल्या जाते चंदनासारखे. उपमेसाठी बोलतोय. परिसासारखे आहेत. कसे आहेत? परिसासारखे आहेत. परिस जर लोखंडाचं सोनं करतो तसं साधू सुद्धा जीवाचा शिव करतात. कसे आहेत? दिव्यासारखे आहेत. दिवा काय करतो? दिवा प्रकाश देतो. तसे साधू सुद्धा प्रकाश देतात. महाराज प्रकाश देतात. साधू सुद्धा प्रकाशित करतात की बाबा रे, हा प्रपंच आहे ना, तुला झोपवणार आहे का? तुला झोपवण्याचं काम करते हा प्रपंच. हा प्रपंच एक एक पांघरून तुझ्यावर टाकत राहते रे राजा. एक एक पांघरून टाकते, एक एक पांघरून टाकते. हे तुझं आहे, हे तुझं आहे, हे तुझं आहे,
हे तुझं आहे, हे तुझं आहे, हे तुझं आहे. आपल्याला सुद्धा असे गरम झोप लागते त्याच्यात. असं करू नको बाबा, हे सगळं तुला नांदी लावतात. आणि अंतकाळी होती पाठी अंतकाळी मग कोणी टाकते अंतकाळी? हो, अंतकाळी मी परदेशी. सज्जनानं दिव्याची उपमा काही गुण असल्यामुळे, चंदनाची उपमा काही गुण असल्यामुळे, एका ठिकाणी नावेची उपमा, नावेची उपमा, हो सावकाश, जास्त मोठं नाव, नावेची उपमा. नाव काय करते? नाव अलीकडच्या काठावरची माणसं पलीकडच्या काठावर नेण्याचं काम करते. तसं साधू रूपी नाव सुद्धा आपल्याला पलीकडच्या समाधान रूपी काठावर नेण्याचं काम करते. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव. नाव कशासाठी? याचं उत्तर काय? तुम्ही जरा बोलत जा आता. नाव कशासाठी? चोपदार, याचं उत्तर काय? कोणासाठी? नाव नावेसाठी नाही, नाव जनासाठी. नाव जनासाठी. नाव नावेसाठी नाही, नाव जनासाठी. अरे आंब्याच्या झाडाला आंबे कशासाठी? आंबे आंब्यासाठी नाही, आंबे आपल्यासाठी. आपल्यासाठी, आपल्यासाठी. बरोबर आहे ना? आंबे आपल्यासाठी. आंबे जशी आपल्यासाठी आहेत, आंब्यासाठी नाहीत. नाव जशी आपल्यासाठी आहे, नावेसाठी नाही. पुढचं उदाहरण आहे, गुरुजी जसे आपल्यासाठी आहेत, गुरुजी गुरुजीसाठी नाहीत, गुरुजीसाठी नाहीत. आहेत का याच्यात कोणी गुरुजी आहे का? नाही का? पहिल्या वर्गावर शिकवणारे काही गुरुजी आहेत का? जुने जुने गुरुजी बघा तुम्ही, काय शिकवण्याची पद्धत होती महाराज. अजूनही त्यावेळेची गणितातली माणसं इतके पक्के आहे की आतातल्या पोराला काही समजत नाही. पावकी, निमकी, दीडकी काही समजते आता? काही समजत नाही बघा. ते लगेच बटणं दाबतात आणि दाखवतात. डोकं लावायचं काम नाही. आता नाहीच तर लावतील कुठं बिचारे. ऐका, पहिली शाळा होती, त्या शाळेमध्ये दप्तर होतं. दप्तर होतं ना, दप्तर. हायब्रिडच्या थैलीला 2 कसे लावले की दप्तर. बरोबर आहे ना? दप्तर. आणि त्यात पाटी, पुस्तक. पण पाटी पुस्तकच नसायचं महाराज. चिचा, बोरं, कवटं आहे ना, त्याच्यात असायचे. आणि ते काय असं काही पोशाख होता का त्या याचा? काही असं काही इनी काय म्हणतात त्याला, युनिफॉर्म काही नव्हता. यांनी काय काळी होती, काळी अशी काळी. भूक लागली की आटे कमी करायचे, नाही तर ओढून घ्यायचे. काळी होती अशी, अशी काळी. मला मिळते अशी काळी होती. पाटी होती, पाटी खापराची. हा खापराच्या पाट्या फार फोडतो. मग आपल्या वडिलांनी टपराची घेऊन दिली होती आपल्याला, टपराची. ती टपराची पाटी इतकी विचित्र होती बघा. ती काही दिवस चालायची आणि काही दिवसानंतर किती लेखन वडा त्याच्यावर उमटतच नव्हते. बरं, त्याला पुसायला काही खोड रबल वगैरे काही होतं का? असं दप्तर होतं आपलं, आहे ना? त्यावेळेसचे गुरुजी आपल्याला शिकवायचे. हा एकाचा याला म्हणतायत. पोरं शिकवणं फार कठीण असतात महाराज. लहान लहान पोरं शिकवणं तर आणखी कठीण असतात. गुरुजी मेहनत घ्यायचे, मेहनत घेऊन शिकवायचे. एका मुलाला गुरुजीने सांगितलं, ब्राह्मण म्हण बाबू. तो म्हटला बामन. अरे बामन नाही, ब्राह्मण. तो म्हणायचा भामन. अरे मूर्खा, ब्राह्मण, ब्राह्मण. असं शिकवता शिकवता त्याला काही ब्राह्मण म्हणता येत नव्हतं. शेवटी गुरुजीने याला ब्राह्मण म्हणताच आलं पाहिजे, यासाठी त्याला विचारलं, का रे तुझ्या घरी काय काय रे? मग माझ्या घरी बैल आहेत म्हणे गुरुजी. अरे वा, अरे वा. आणखी काय रे? शेळ्या आहेत आमच्या घरी. शेळ्या? बरं, शेळ्या आहेत. मग आणखी काय? मग कोंबड्या आहेत म्हणे. आम्ही वारकरी असून सुद्धा कोंबड्या आहेत आमच्या घरी. कोंबड्या आहेत. याचा अर्थ असा आहे की वारकऱ्याच्या घरी त्या नसल्या पाहिजेत म्हणून सांगितलं तुम्हाला. आणखी काय रे? घोडा आहे म्हणे आमच्या घरी. घोडा? बापरे, घोडा आहे म्हणजे? मग
बैल कशात चारा खातात रे? म्हटले गुरुजी बैल आहे ना त्या गव्हाणीत चारा खातात गुरुजी, गव्हाणीत. वा रे वा. गव्हाण कशी असते रे? गुरुजी तुम्हाला गव्हाण पाहिजे असेल ना तर एखाद्या श्रीमंताच्या घरी लग्नात जा गुरुजी तुम्ही. त्या ठिकाणी जी बफे पार्टी असते ना ते मधात टेबलवर ठेवलेलं असते ते गव्हाण समजायची गुरुजी. आणि आजूबाजूने जे उभे असतात ना ते बैल असतात गुरुजी. बरोबर आहे ना? हो, अर्थात गव्हाण असते. आणि शेळ्या कशा काय चारा खातात रे? गुरुजी तुम्हाला माहित नाही, असा टांगला जातो तो चारा आणि त्याच्यावर असे उडी मारतात, त्या 2 पाय अशा करकर खातात म्हणे. अरे वा रे वा. घोडा कशात खातो रे? तेही माहित नाही गुरुजी तुम्हाला. अरे घोड्यासाठी चणे असतात, चणे, आणि तो असा लावला जातो आणि त्याच्यात चणे टाकल्या जातात. ते लावल्या जाते त्याला काय म्हणतात रे? तेही माहित नाही. म्हटले नाही बाबा, काय म्हणतात त्याला? तोबरा म्हणतायत त्याला गुरुजी. तोबरा. काय म्हणतायत? तोबरा म्हणतायत त्याला. तोबरा म्हणतायत. म्हण बरं तोबरा, म्हण बरं तोबरा, म्हण 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 तो ब्राह्मण करोनी सायास आणि म्हणून महाराज साधूला उपमा देत असताना गुरुजीची सुद्धा देत आहेत. अर्भकाची साठी पंथी हाती धरली पाटी तैसे संत जगी आहे ना, तैसे संत. आणि मला जी उपमा तुम्हाला सांगायची आहे 15-20 मिनिटामध्ये ती अशी आहे. ती उपमा आईची आहे बघा. आईची उपमा देत आहे. साधूला आईची उपमा देत आहेत. आई काय करते महाराज? आई मुलाला सांभाळते. तुम्हाला माहीत आहे किती सांभाळते? मला असं वाटते आई मुलाला मुलासारखं सांभाळते. किती सांभाळलं पाहिजे? मुलासारखं सांभाळलं पाहिजे. मुलांना किती सांभाळावं लागतं हे बापाला कधी समजणार नाही. लक्षात ठेवा, मुलाला सांभाळण्यासाठी मायच व्हावं लागेल, मायच व्हावं लागेल. मी नेहमी सांगेल की 4-5 महिन्याचं असते, असं बाजूला टाकलेलं असते, असं माय बाजूने बसलेली असते आणि त्याच्याशी बोलत असते. खरं सांगा मातांनो, 4-5 महिन्याच्या मुलाला काय समजते बरं? काय समजते? काही समजते त्याला? तरी बोलते का नाही माय त्याच्याशी? बोलते का नाही? का नाही बोलत? तर तुम्ही हो नाही तुम्ही सांगत जा. बोलते का नाही? काय म्हणते? आता माझं चकूला झोपणार आहे, माझं काय पिंटे आता झोपणार आहे, माझं पिल्लू झोपणार आहे. पिल्लू आता नवीन शब्द निघाला. पिल्लू आता नवीन आहे ते. पिल्लू आता झालं ते. पिल्लू म्हणतात ना, पहिले बालू म्हणत, आता पिल्लू म्हणतात. हो पिल्लू. आमच्याकडे ते बकरीच्या बछड्याला म्हणत पिल्लू, आता ते पिल्लू म्हणतात. माझं पिल्लू आता झोपणार आहे असं बोलता का नाही तुम्ही? बोलता का नाही? काय समजते त्याला? आता माझे भांडे राहिले दादा, मला भांडे घासायचे आहेत. बोलता का नाही? अरे होतं म्हणा. आता माझं धुणं राहिलं, तुझा दादा येणार आहे शाळेतून, आता ट्युशनवरून तो शाळेत जाणार आहे, त्याचा डबा करून द्यायचा आहे, मग टिप्पिंग करून द्यायचं आहे. टिप्पिंग नाही का म्हणतं का नाही तुम्ही असं? आता तुझे पिता घरी येणार आहेत, पिता घरी येणार आहेत तुझे पिता. वाजू नको रे. काय येणार आहेत? पिता घरी येणार आहेत तुझे पिता. हे नाही समजलं तुम्हाला? त्यांच्या अंगावर मला थंडगार पाणी टाकायचं आहे. एक लक्षात ठेवा, माय जर मुलाशी लहानपणी अत्यंत प्रेमाने बोलत असेल तर मुलाने सुद्धा म्हातारपणी आपल्या मायशी प्रेमाने बोललं पाहिजे. बोलतायत का? बोलतायत का? नाही बोलत. बरं, कोणाशीच प्रेमाने बोलत नाहीत का? कोणाशी बोलतात? जे शिव्या देते तिच्याशी प्रेमाने बोलतात, जे लाज काढते तिच्याशी प्रेमाने बोलतायत. आणि आपलं पोरगं आपल्याशी प्रेमाने बोललं पाहिजे, तिच्याशी बोलत नाहीत. असं होते का नाही? प्रेमाने बोललं पाहिजे.
नाही का. त्यांनी जर इतकं सहन केलं असेल तर तुम्ही सुद्धा तिचं सहन केलं पाहिजे. अरे राजा, बालपण फार वाईट असते. आपल्याला माहीत नसते आपलं बालपण कसं आहे म्हणून. बालपण फार वाईट असते. बघा, तुम्हाला आठवत असेल की तुम्ही जेवायला करताना सुद्धा ही मुलं घाण करत होते का नाही? का नव्हते करत? समोर येऊन घाण करायचे का नाही? कधी कधी मांडीवर घेतलेले असायचे आणि तुम्ही जेवत बसलेल्या असायच्या. घाण करायचे का नाही मांडीवर तुमच्या? तुम्ही काही कंटाळा केला आहे त्याचा? कधी मारलं आहे त्याला घाण केली म्हणून? बरं, कधी चर्चा केली त्या विषयाची? कधी दुसरीला सांगितलं घरानं की आज बाई असं कधी म्हटलं आहे तुम्ही त्याची व्यवस्था केली. तुमचं पातळ सोडून घेतलं, दुसरं पातळ नेसून त्याची सगळी व्यवस्था करून तुम्ही जेवायला बसल्या. महाराज, एक कल्पना तर करा. तुम्ही कल्पना तर करा की मांडीवर घेऊन जेवण करत असताना जर त्यांनी घाण केली तर काय अवस्था असेल होते. घाण गप्पा केला तरी माणसाला जेवण जात नाही. महाराज, हे काटवं तिथं घाण करते तरीसुद्धा माय जर सहन करत असेल गड्या, तर प्रत्येक मुलाला माझी विनंती आहे, त्या मुलाने आपल्या मायचं म्हातारपणसुद्धा सहन केलं पाहिजे. विठाला प्रसंग अनेक आहेत. मायेचाच विषय असल्यामुळे साधूकडे आपल्याला जायचं आहे म्हणून सांगून जाईल. घडलेले अनेक प्रसंग असतात. आपणही आपल्यालाही माहीत आहे की अनेक प्रसंग असतात घडलेले. एका डॉक्टरकडे 32 वर्षाचं पोरगं होतं. आमचा पहिला ड्रायव्हरच तो जना माहीत आहे. किडन्या गेल्या त्याच्या, किडन्या गेल्या आणि किडन्या गेल्यानंतर दोन्ही किडन्या गेल्या. आणि त्याच्या भावाला विचारलं, याला जर एक किडनी भेटली ना, हा जिवंत राहू शकतो. साहेब, किडनी आणायची कुठून? कोण देणार आहे किडनी? आणायची कुठून? अरे म्हणे, तुम्हाला देवाने 2 दिल्या ना, तुमचा भाऊ आहे ना, द्या ना एक. तो म्हटले, साहेब तुम्ही माझ्यावरच आणलं आहे. अरे मलाही प्रपंच आहे का नाही? मलाही काही जगायचं आहे का नाही? आहे, प्रश्नच नाही. आम्ही थोडं वावर विकू बाबा, पण आम्हालाच किडनी मागताय तुम्ही. साहेब थोडं क्षमा करा, पण मी नाही देऊ शकत. त्याच्या बायकोला विचारलं, देताय तुम्ही किडनी? साहेब दिली असती, पण माझे मुलं लहान आहेत. खरं म्हणजे मलाही पुढे भविष्य आहे, नाही करता येणार आहे. बघा, त्याच्या मायला विचारलं. महाराज, माय रडत होती आणि माय सारखं म्हणत होते की साहेब काही झालं तरी चालेल, पण माझ्या देखत मला हे दुःख दाखवू नका. काही झालं तरी चालेल, पण मला हे दुःख दाखवू नका साहेब. आमची सगळी जमीन गेली तरी चालेल, पण पोरं जग बाबा. मी म्हणत होती, हो साहेब याला पिऊ नको म्हणून, ऐकलं नाही. मला मारत होता हो साहेब मला, पण पोरगं म्हणून सहन करावं लागत होतं सगळं. साहेब काही झालं तरी चालेल, पण पोरगं नका जाऊ दे. बघा, एक किडनी पाहिजे त्याला. कुठं भेटते साहेब किडनी? तुमच्यामध्ये आहे, तुम्ही दिली तर जगू शकतो. काय म्हटली ती माय माहीत आहे? साहेब मला माहीत नाही, मी अशिक्षित आहे, मी अडाणी आहे, मला समजत नाही किडनी कशाला म्हणतायत. पण साहेब माझ्या शरीरात जेवढ्या किडन्या असतील ना, तेवढ्या सगळ्या काढून घ्या साहेब. मी मेली तरी चालेल, पण माझं पोरगं जगवा. आईशी कळवड्याची जाती, आईशी कळवड्याची जाती, आईची कळवळाची जाती, आईची कळवळाची जाती, आईची कळवळाची जाती, कळवळाची जाती, आईची कळवळाची जाती, आईची कळवळाची जाती. हा करीला भविन प्रीती,
स्वतंत्र जात आहे, लक्षात ठेवा. आई हे स्वतंत्र जात आहे. आईसारखा कळवळा दुसरीच्या ठिकाणी नाही मिळत महाराज. सांगू तुम्हाला, सांगू, प्रेमाने ऐकते म्हणून सांगतो. ज्या वेळेला दुर्योधन शरपंजरी पडला, दुर्योधन शरपंजरी पडला, त्यावेळेला अश्वत्थामा दुर्योधनाजवळ गेला आणि दुर्योधनाला म्हटलं की आता तू सेनापती मला कर. दुर्योधन म्हटला, लेका तुला सेनापती केलं असतं, पण सेना कुठे आहे? गेली सगळी सेना आपली, आता सेनापती बनून काय करतो? म्हटले आहे 2 सैनिक अजून जिवंत आहेत. म्हटले कोण? कृतवर्मा आणि कृपाचार्य. हे 2 सैनिक माझ्यासोबत दे, मला सेनापती बनव. ऐका चांगलं, माय कशाला म्हणतात, ऐका चांगलं, माय कशाला म्हणतायत. 2 सैनिक सोबत घेऊन हा सेनापती निघाला आणि रात्री एका झाडाखाली झोपले. झोपल्यानंतर हे 2 जण सैनिक झोपले, सेनापती जागीच होता. कसं काय करायचं काही कळत नव्हतं. म्हणून वर त्यांनी पाहिलं एका फांदीवर, त्या ठिकाणी एक पक्षी बसला होता की त्याचं रात्री नाव घेऊ नये. त्याला काय म्हणतात? रात्री ज्याचं नाव घेऊ नये त्या पक्षाला काय म्हणतात? आता दिवस आहे का? तो पक्षी तिथं आला. तो काय करायचा? तो पक्षी दुसऱ्या पक्षाच्या पिलाला मुंडकं तोडायचं आणि खाली टाकायचा, मुंडकं तोडायचं आणि खाली टाकायचा. आणि या अश्वत्थाम्याने विचार केला की आपल्याला असंच करायचं आहे. अश्वत्थाम्याने दोघांना उठवलं. अश्वत्थामा दोघांना घेऊन निघाला. सगळेच कौरव संपले, आता कोण राहिलंय म्हणून सगळे निवांत झोपले होते. 5ही पांडवांना प्रभू दुसरीकडे घेऊन गेले होते. प्रत्येक तंबूमध्ये हे जात होते. प्रत्येक तंबूमध्ये काय ते शस्त्र तलवार घेऊन तो अश्वत्थामा जात होता. बाहेर दरवाजावर कृतवर्मा आणि कृपाचार्य उभे राहत होते. आतमध्ये गेल्यानंतर झोपेमध्ये तो त्यांना मारत होता. खटाखट खटाखट मुंडके तोडत होता. जे काही बाहेर निघाले त्यांचा समाचार हे 2 जण दरवाजावर उभं राहून घेत होते. असे अनेक लोक त्यांनी मारत 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 अशा तंबूमध्ये ते आले की ज्या तंबूमध्ये द्रौपदीचे पोरं झोपले होते. त्यांना असं वाटलं पांडवच आहेत. त्यांनी महाराज दात खाऊन 5ही मुलं मारून टाकले. आणि ज्या वेळेला भगवान या 5ही पांडवांना आणि द्रौपदीला घेऊन परत आले त्यावेळेला मेलेले पोरं पाहून आईला काय वाटलं असेल महाराज. खूप आकांत करत होती द्रौपदी, खूप आकांत करत होती द्रौपदी, खूप रडत होती आपल्या पोरांकडे पाहून द्रौपदी. शेवटी भीमानी आणि अर्जुनाने अश्वत्थाम्याला बांधून आणलं रथाला. ऐका आता, अश्वत्थाम्याला द्रौपदीच्या समोर उभं केलं आणि द्रौपदीने सांगितल्याबरोबर आता याच्या डोक्यात गधा टाकायची असं भीमाने ठरवलं. द्रौपदी त्याच्याकडे पाहत होती, रडत होती. द्रौपदी त्याच्याकडे पाहत होती, रडत होती. एकदा तिने कन्हैयाकडे पाहिलं. बाजूनं कन्हैया उभा होता. या बाजूने 5ही पांडव उभे होते. द्रौपदीच्या समोर अश्वत्थामा उभा होता. आणि शेवटी द्रौपदीने पांडवांना सांगितलं की सोडून द्या याला, द्या सोडून याला. त्यावेळेला भीमाला राग आला. भीम म्हटलं याला सोडून द्यायचं, याला सोडून द्यायचं, याला ज्यांनी आपले 5 मुलं मारले त्याला सोडून द्यायचं, तुझ्या 5 मुलाला ज्यांनी मारलं त्यांना सोडून द्यायचं म्हणते. म्हटलं हा द्या सोडून. अरे का असं करते द्रौपदी तू? काय झालंय तुला असं की त्याला सोडून द्या असं? थाप द्या महाराज. असं काय म्हणते तू की ज्याला सोडून द्या असं म्हणते? त्या ठिकाणी द्रौपदीने सांगितलंय तुम्हाला समजत नाही, मी माय आहे, मी माय. मी जशी यांची माय आहे तशी यांना सुद्धा माय आहे. माझ्या समोर जो उभा आहे ना त्याला सुद्धा माय आहे. मला जे दुःख झालं, मुलं गेल्यानंतर मायला जे दुःख होते ते मला याच्या मायला द्यायचं नाही. जरी हा याने किती अपराध केलेला असला तर याच्या मायने काय अपराध केला आहे म्हणून याला सोडून द्यायचं महाराज. याला म्हणतात माय. ऐशी कळवड्याची जाती. काय लाभ असते रे तिचा? काय लोभ असते रे तुमच्यापासून? काय अपेक्षा असते रे तुमच्यापासून तिची? म्हातारपणी फक्त तिच्याशी तुम्ही प्रेमाने बोलावं एवढीच अपेक्षा असते ना. काय मागते रे तुम्हाला? ते काही मागत नाही महाराज. प्रेमाने तिच्याशी बोलणं एवढंच जर मागत असेल तर तेवढं तर केलंच पाहिजे. बघा, ऐशी कळवड्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभाशिवाय कोण प्रेम करते महाराज? कोण प्रेम करते? हो, आता हे आमचे सवंगड्यासारखे आहेत. तुझं नाव काय? म्हणून झालंय ना? फराळाचं झालं?
फराळाचं समजलं ना तू? काय समजला काय तू? नाही नाही खरं सांग. मनोहर, तुला पाहायला पाहुणे आलते? अरे आपल्याही अभंगासाठी आहे. आलते ना पाहुणे? म्हणजे कधी? हां 2012 मध्ये पाहुणे आले. कोणकोणचे प्रश्न विचारले होते त्यांनी? हां अरे सांग बाबा, मला माहीत नाही, तू असं काय करतो? कोणकोणचे विचारले होते प्रश्न? शिक्षण विचारलं बरोबर, उंची विचारली बरोबर, जमीन विचारली होती ना. जमीन किती सांगितली? किती काय असेल ते? 10 एकर सांगितली. 10 एकर जमीन ज्या वेळेला सांगितली असेल ना, त्याच वेळेला या पाहुण्याने बटवारा केला बरं का आपला, की पोराच्या हिशावर 5 एकर येते म्हणून, आहे ना. त्याच वेळेला हिसावटी करून टाकतायत महाराज हे. पोरगी दिली नाही अजून, पोरगी देण्याच्या अगोदर आपली हिसावटी करून टाकतात, वाटण्या करून टाकतात, की 20 एकर आहे ना, 10 एकर आपल्या पोरीला येते. पोराला नाही, पोरीला येते. पोरीला 10 एकर, पोरीच्या हिशावर 10 एकर येते म्हणजे पोरीच्या हिशावर. तुम्ही पहा. नाही तर समजा आपण जर गावाला त्या गावाला गेलो ना त्या पोरीच्या घरी, तर जावयाच्या घरी असं चाललो असं कधीच म्हणत नाहीत, पोरीच्या घरी चाललो म्हणतात. पोरी झालंय पोरीचं घर, ते झालंय पोरीचं. अर्थात लाभाशिवाय ही माणसं प्रेम करत नाहीत. का करतात? आता तर कठीण झालंय महाराज. आता तर मुलगा नोकरीवर असला तरच पोरी भेटतात. शेतकरी पोराचं आता काही खरं नाही, लक्षात ठेवा. तुझं नाव काय रे? सौरभ आहे. तुला मामा आहे का? मामाला पोरगी आहे का? नाही. मग तू कीर्तन नको सोडू बाबू, मग तुझं काही खरं नाही राहत. तुझं कसं काय रे? आहे का? आहे आहे, आतापासून चालू आहे. तुझं कसं काय रे? का मामाच मोकळा आहे अजून? मामाच मोकळा आहे अजून म्हणते. लाभाशिवाय कोण प्रेम करते हे सांगायचं आहे मला. लोभाशिवाय कोण प्रेम करते महाराज? फक्त माय अशी एक जात आहे की ती लोभाशिवाय प्रेम करते. ऐशी कडवड्याची जाती करी लाभावीन प्रीती. वाहे माऊलीचे चित्त, नाही का, लेकुराचे हित. आपल्या मुलाचं हित व्हावं हेच फक्त माऊलीच्या डोक्यात असते. तुम्ही जर एखाद्या वेळेला त्या मायला एखाद्या ठिकाणी एखाद्या गुरुजीजवळ जाऊ द्या, तुम्ही एखाद्या देवाकडे जाऊ द्या, ती आपल्या चांगल्या मुलासाठी कधी मागणार नाही. पण ज्या मुलाचं लग्न राहिलं, जो मुलगा थोडासा आहे कमी जास्त, त्याच्यासाठी मात्र मागितल्याशिवाय राहत नाही. नाही का? लेकुराचे हित. वाहे तिच्या चित्तामध्ये दुसरं काहीच नसते महाराज. चित्तामध्ये फक्त पोरग असते. विठाला विठाला. ऐका ऐका आता ऐका. मायच्या चित्तामध्ये नेहमी जसं पोरग असते, तसं साधूच्या चित्तामध्ये फक्त समाज असतो. वाहे माऊलीचे चित्त ऐशी कडवड्याची जाती करी लाभावीन प्रीती. आपल्यापासून कोण्याच लाभाची अपेक्षा न करता साधू आपल्यावर प्रेम करत असतात. करतात का नाही? करतात का नाही? मंबाजी बुवाने महाराजांना मारलं तरीसुद्धा महाराजांनी त्याच्यावर प्रेम केलं का नाही? रामेश्वर भट्टाने महाराजांच्या वह्या बुडवल्या तरीसुद्धा रामेश्वर भट्टाला टाळकऱ्याच्या लाईनमध्ये उभं केलं का नाही? माझ्या नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळेला तो येवन थुंकला तरीसुद्धा त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं का नाही? माझ्या ज्ञानोबारायांच्या मायबापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं ज्या वेसोबाने, त्याच वेसोबाला नामदेव महाराजांचं गुरु बनवलं का नाही? बनवलं का नाही? आणि आज जवळजवळ तुम्ही जर आणखी घाटाखाली चालत असाल तर ज्या शेगावातल्या लोकांनी त्यांना उसाने मारलं, त्यांनाच प्रसाद देऊन त्यांनी शिष्य बनवलं का नाही? बनवलं का नाही? असं असते महाराज. आणि म्हणून माय जशी सहन करते तसे साधू सहन करतायत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कडबड्याची जाती
येतो कडवळा म्हणूनिया तो कळवळा म्हणूनिया तो कळवळा म्हणूनिया पुढते जनानंद कवे डोळा पुढते जनानंद कवे डोळा कळवळा येते. आई जशी सगळं सहन करते, मुलांचे सगळे अपराध सहन करते, तैसे साधूसुद्धा अपराध सहन करतायत. पोटी भारवाहे पोटी भारवाहे